नमस्कार मित्रांनो. तर मी आज एक्सप्लोर करणार आहे इकंबरेश्वर टेम्पल. आणि मी आता आहे चेन्नईमध्ये ऑर्गडमला. इकडनं आता मी पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे करणार. तर लेट्स सी, बघूया कुठून काय आहे. तर मी इकडनं विचारत विचारत जातो. आणि बरेचसे इकडची लँग्वेज थोडीशी येत नाही, पण काही हरकत नाही. थोडं आपल्याला जिथे जायचंय तेच आपल्याला फक्त त्यांना विचारायचं. तर लेट्स सी. मी बस स्टॉप पण माझ्या जवळपास आहे. बघू. इकडनं आता 20 बस जाते. मी आता मॅपवर टाकेन आणि मग माझ्या जर्नीला पुढे सुरुवात करेन. हे आहे बस स्टॉप. इकडनं आपल्याला बस मिळेल. तेच आता वेट करूया. वेल आता बस पण आली आहे आणि मी बसमध्ये आहे. तर कोणत्याही सिटी मध्ये जात असेल तर तुमच्या सर्वात आधी आपल्या गुगल मॅपवर सर्च करा. तर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळते. आणि हे आता ट्रॅव्हल करत आहे वालाजाबाद रेल्वे स्टेशन. तिथून मला ट्रेनने पुढे ट्रॅव्हल करायचंय. आणि शक्यतो इकडे ट्रॅव्हल करत असाल ना, तर बसनेच वगैरे ट्रॅव्हल करा, कारण तुमचे बरेचसे पैसे पण वाचून जातील. जर तुम्ही ओला वगैरे बुक केले तर तुमचे 500-600 रुपये असे निघून जातील. आणि मी तिकीट काढली आहे, तिची फक्त प्राइस आहे 19 रुपये. बघूया आता नेक्स्ट लोकेशनचा. अजून पुढे माझी ट्रिप आहे ती लगभग 3 तासाची आहे, एकांबरेश्वर टेम्पल साठी. त्या दिवशी तुम्हाला थोडंसं बाहेरचा नजारा दाखवतो चेन्नईचा. मी वालाजाबाद बस स्टँड वरून रेल्वेने पुढे ट्रॅव्हल करणार होतो. पण रेल्वे लगभग इकडनं एक्सप्रेस वगैरे जातात आणि तेही दुपारची 3 वाजताचे. आणि आता सकाळचे वाजले 11:30. पुढे ट्रॅव्हल करायचंय कांचीपुरम साठी. तर मी इकडनं लोकांची थोडी हेल्प घेतली की मला कांचीपुरमला जायचंय. तर त्यांनी मला सांगितलं इकडनं बस जाते 279 करून. तर मी ती बस मध्ये आता आहे आणि त्या बसची तिकीट फेअर आहे फक्त 15 रुपये. तर बघू, इकडनं मला कांचीपुरम वर पोहोचल्यानंतर किती अजून चालायचंय तेही अजून मला माहित नाही. पण लोकेशन वर पोहोचल्यानंतर प्रत्येक ठिकाणी मला 10 मिनिटं दाखवत आहे. बघू ते गेल्यावर किती मिनिटं लागतात. आणि मी आता पोहोचलेलो आहे कांचीपुरम. आणि इकडनं कांचीपुरम वरून मंदिरचं ट्रॅव्हल आहे 20 मिनिटं. वॉकिंग डिस्टन्स वर आहे. तर मी ट्रॅव्हल करत होतो इकांबरेश्वर टेम्पल साठी. तेही डेडिकेट आहे लॉर्ड ऑफ शिवा. आणि आता मी ट्रॅव्हल करत असताना मध्येच एक मंदिर लागतं. तेही मंदिर आहे डेडिकेट लॉर्ड ऑफ शिवा. त्या मंदिरचं नाव आहे कचाबेश्वरर टेम्पल. तर मी तुम्हाला थोडंसं व्ह्यू दाखवतो. खरंच खूप सुंदर मंदिर आहे. आणि आता मंदिर बंद व्हायचा पण टाइम झालेला आहे. आताचे वाजले 12:30. मंदिर बंद होतं 12 वाजता. तर मी काय आतमध्ये जास्त वेळ उभा नाही राहू शकत. लोक पण बाहेर निघतायत. मंदिर बंद करत असल्यामुळे मी आता बाहेर चाललोय. तर मी तुम्हाला बाहेरून थोडस व्ह्यू दाखवतो. खूप छान आहे बाहेरून. वेल, आता निघतो मी एकांबेश्वर टेम्पल साठी. चला, आता मला 15 मिनिटं लागतील वॉकिंग डिस्टन्सला. स्वतःचा ज्यूस वगैरे पिऊन घेतो. अण्णा, एक लाख.
उसाचं ज्यूस पियालं, पण उसाच्या ज्यूस मध्ये थोडस अद्रकचं पेस्ट होतं, पण खूप चविष्ट लागत होतं. तरी पण उसाचा ज्यूस. हो, आता इकडे थोडस वळूया आणि 10 मिनिटं अंतरावर आहे आपलं एकांबेश्वर टेम्पल. तरी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण मला अजून कुठे मंदिर दिसत तर नाही. पण अरे गरमी खूप होते इकडे, आणि आपल्या मुंबईला पाऊस आहे आणि इकडे गरमी. हवं तर अजिबातच नाही. बघू. आता मी एकाला विचारलं की त्र्यंबकेश्वर टेम्पल किती लांब आहे इकडनं. तो बोला तो 5 मिनिटावर आहे. बघू. थोडासा व्हिडिओ मी मध्ये मध्ये पॉज करतो, कारण लँग्वेजचा थोडा इश्यू येतो बोलताना, आणि समोरच्याशी बोलताना मला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी व्हिडिओला स्टॉप करतो मध्ये मध्ये. तर थोडं समजून घ्या, कारण आपण पण इकडे आलोय फिरायला. असं नाही की कोणत्या प्रत्येक गोष्टी यायलाच पाहिजे. बस ट्रॅव्हल करताना आपल्याला ज्या लोकेशनला जायचं तेवढंच आपल्याला लोक त्यांना विचारायचं. आणि आता मी पोहोचलोय एकांबेश्वर टेम्पल जवळ, आणि टेम्पल आता बंद आहे. टेम्पलचं वर्क इन प्रोग्रेस चालू आहे. तर तुम्ही पाहू शकता, मंदिर तसं बाहेरून वर्क इन प्रोग्रेस आहे, आतमध्ये पूर्ण ओके असेल कदाचित. मी विचारलं, मंदिर आता 4 वाजता ओपन होईल, आणि तोपर्यंत मी काय करू, आता ते वाजलेत 1. तर मी याला विचारलेलं लोकल लोकांना की इकडनं अजून कुठे मंदिर वगैरे आहेत का जे नियर बाय, जे ओपन असतील. तर त्यांनी मला सांगितलं की इथे नियर बाय मंदिर्स वगैरे आहेत जे ओपन असतात. तर बघूया, तिकडे जाऊ, आणि मग नंतर इकडे आपण 4 वाजता येऊ दर्शनासाठी. कारण हे मंदिर खूप फेमस आहे इकडचं, एकांबेश्वर टेम्पल. तर बघू शकतो, खूप मोठं मंदिर आहे. बाहेरून काम चालू आहे त्याचं. तर नियर बाय मी मंदिर जवळ आलो होतो, तर ते मी मंदिर तुम्हाला दाखवतो. हे मंदिर आता 4 वाजता ओपन होईल, आणि मी कमीत कमी अर्धा तास तरी चाललो असेल, आणि अर्धा तास चालल्यानंतर खूप दमलोय, आणि आता रिक्षामध्ये बसलोय. आणि आता दुपारचे वाजले 2, आणि भूक पण खूप लागली. आता एवढा वेळ थांबून 2 तास तरी थांबावंच लागेल कुठे ना कुठे तरी. तर तोपर्यंत रेस्टॉरंट जातो, आणि तिकडचं थोडस जेवण वगैरे तुम्हाला दाखवतो. आणि थोडस मी तुम्हाला एक सांगेन की चेन्नईमध्ये जर तुम्ही आलात ना, तर चिकन वगैरे ला थोडं इग्नोर करा, कारण चिकन मध्ये बीफ वगैरे पण येतं. तर तुम्ही शक्यतो होईल तेवढं साधं जेवणच खावा. आणि आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे, इकडचं जसं चायनीज आपण मुंबईमध्ये जसं खातो चायनीज, तसं इकडचं चायनीज एक तुम्हाला मसाला भात सारखं लागेल. तर कारण मी खाल्ला होता काल रात्रीच, तर ते एकदम वेगळंच होतं. असं वाटत होतं की मी मसाला भात खातोय, पण खतरनाक. तुम्हाला मी दाखवेनच ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आणि मी तुम्हाला ते जेव्हा मी ऑर्डर करेन ना, तेव्हा तुम्हाला दाखवेन. बट आता मी जातो, मला लय भूक लागली. नियर बाय रेस्टॉरंटला जातो, तिकडचं थोडंसं जेवण तुम्हाला. वेल, आता मी आलोय व्हेज रेस्टॉरंट मध्ये. तर आता ऑर्डर केलं आहे व्हेज पुलाव. व्हेज पुलाव कसं असतं. व्हेज पुलाव आलेला आहे, बघू शकता. एकदम क्लीन दिसतंय. बघूया टेस्ट करून आता. खरंच एक नंबर आहे, खूप खतरनाक. साऊथ इंडियन मील्स आहे, खूप टेस्टी आहे. हे व्हेज रेस्टॉरंट मध्ये मी फर्स्ट टाइम असं चांगलं जेवण जेवत होते. खूप खरंच मस्त आहे. तर फायनली मंदिर ओपन झालेलं आहे, आणि 4 वाजताच ओपन झालेलं आहे. आणि मी आता ह्या मंदिरचं नाव आहे पेरुमल टेम्पल. तर मी मंदिराच्या आतमध्ये तर आलो आहे, पण मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला फोटोशूट वगैरे अलाउड नाही. खूप मस्त, खूप चांगलं काम केलं आहे आतमध्ये. आणि खरं तर आतमध्ये काम जे केलं आहे ना, ते पूर्णपणे दगडाचं काम केलेलं आहे. तर आणि बाहेर तुम्ही बघू शकता. तर फायनली 1 तास थांबल्यानंतर माझं दर्शन झालं, तेही पेरुमल टेम्पलचं. आणि तिकडूनच पेरुमल टेम्पलवरून 5 मिनिटावर आहे, तर तेही मी तुम्हाला दाखवतो. आणि आता मी पोचलो आहे श्री कांची कामाक्षी टेम्पल जवळ. ते कांचीपुरम मध्ये आहे. खूप फेमस आहे हे पण मंदिर. तर तुम्ही बघा, पाहू शकता. मी दाखवतो.
मी आता आहे कांची कामाक्ष मंदिरमध्ये आणि काय म्हणता तर मला वाटलं मी लाईनीमधून पुढे पुढे जाऊ शकतो. लाईन एवढी मोठी आहे तिथे मी पाहू शकता. अरे यार मी होतो कुठे एवढा पाठी आणि आलोय कुठे आता एवढ्या पुढे. बट लाईन हळूहळू वाढते पुढे पुढे. आपल्याला जायचं होतं दुसऱ्या दर्शनाकडे जिथे एकांबरेश्वर टेम्पलला जायचं होतं. बट मी आले कांची कांची कामाख्या मंदिर मध्ये आणि इथेच फसलोय. बघू आता इकडनं कधी बाहेर पडतोय. आणि आता वाजले 4:30. कमी अर्धा तासात तरी झालं तर मी तिकडे 15 मिनिटात पोहोचू शकतो. बघू आता काय आता इकडनं पुढे मोबाईल अलाउड नाही पण एवढंच शूट करू शकतो. तर मी मंदिराच्या आतमध्ये आहे आणि मी तुम्हाला इकडचा बाहेरचा परिसरचा व्ह्यू दाखवतो. आणि आतमधला व्ह्यू काय इकडे अलाउड नाही, म्हणजे मोबाईल आतमध्ये अलाउड नाही. बाहेर तुम्ही शूट वगैरे करू शकता. तर आता मी आलो एकांबरेश्वर टेम्पलमध्ये. तर मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो. तर बघा. కూర్చో అలాగే ఇక్కడ అలాగే అక్కడ ఫిష్ मंदिराचं अजून काम चालू आहे. पण त्याच्या आधी मी ज्या मंदिरात गेलो ना ते मंदिर पण खूप खतरनाक आहे. आणि आतमध्ये तर तसं व्हिडिओ शूट वगैरे अलाउड नाही. पण तुम्ही आलात ना तर तुम्हाला पण आतून फील आहे की हा खरंच काहीतरी बघितलंय. आणि हे देवीचं मंदिर आहे जिथे मी आता गेलेलो कांची कामाक्ष मध्ये. जसं आपलं मुंबईचं महालक्ष्मी आहे तसंच इकडचं कांची कामाक्ष मंदिर आहे. ओके, तर तुम्ही या एकदा विजिट करा, तुम्हालाही आवडेल. मी आता आहे मंदिराच्या आतमध्ये आणि माझं दर्शन पण झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता टीका पण लावली. मंदिराच्या आतमध्ये अजून बरचसं काम बाकी आहे आणि ते मंदिर खरंच खूप छान आहे आणि सुंदर. आतमध्ये फिरून यावं लागतं ते. आणि प्रत्येक काम एकदम दगडाने केलेलं आहे. आणि हे मंदिर एकांबरेश्वर टेम्पल जे मंदिर आहे ते मंदिर एकदम शिवलिंग आहे. ते पाहायला तर एक नंबर आहे. आता जर इथे काम चालू आहे, त्यामुळे जवळून दर्शन झालं. मला वाटतं काही वर्षानंतर जर हे काम झालं ना तर खूप गर्दी होईल इकडे, खूप. एकांबरेश्वर टेम्पलला मला मी तर थोडासा व्ह्यू दाखवतो. हा आवाज ऐकू शकता. आता आरती चालू आहे आणि पडदा पण लावलेला आहे त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.